सर्वांना नम्र विनंती की कृपया विद्यापीठ ध्वजासमोर आपण सर्वांनी फॉल इन व्हायचं आहे। विद्यापीठ परिसरात असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नम्र विनंती की त्यांनी कृपया तातडीने विद्यापीठ ध्वजासमोर फॉल इन व्हायचं आहे। माननीय कुलगुरू महोदया यांचं आगमन होत आहे। विद्यापीठ ध्वज को एक साथ सलामी देंगे। सलामी दे। विद्यापीठ गीत शुरू करेंगे। शुरू कर। नीचे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या 26व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय कुलगुरू महोदया यांचं समारंभस्थळी आगमन झालेलं आहे। विद्यापीठाच्या होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर राजकुमार पाटील सर, तत्सम विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर वाय प्रवीण कुमार सर, नर्सिंग विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर श्रीलेखा राजेश, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर वर्षा फडके मॅडम, डॉक्टर विलास वांगीकर सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। याचबरोबर विद्यापीठाचे माननीय प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ सर, कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ सर, परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू सर, वित्त व लेखा अधिकारी श्री एन व्ही कळसकर सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या 26व्या वर्धापन दिनानिमित्त येथे उपस्थित आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून विविध विद्याशाखांचे शिक्षकवृंद, विद्यार्थी वर्ग, पालक, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे सदस्य आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर मॅडम आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत। माननीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। विद्यापीठाच्या परंपरेप्रमाणे विद्यापीठ गीतानं आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहोत। आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या स्थानावरच उभं राहावं।
नमस्कार 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 आरोग्याच्या विज्ञानाच्या विद्यापीठा नमस्कार नमस्कार विज्ञानाची विशुद्ध निष्ठा संशोधन ही ज्ञान प्रतिष्ठा जादू नाही किमया नाही नाही बसवा चमत्कार नमस्कार अनेक शाखा विज्ञानाच्या वृक्षावर विद्यापीठाच्या करुणेचा सेवेचा येथे विज्ञानाला साक्षात्कार नमस्कार 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 आरोग्याचे हे संरक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण मानव होऊ सुखी निरोगी हाच आमचा मंत्रोच्चार हाच आमचा मंत्रोच्चार मानव होऊ सुखी निरोगी हाच आमचा मंत्रोच्चार धन्यवाद. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं अधिकृत उद्घाटन करावं. धन्यवाद. विद्यापीठाचे माननीय प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ सर यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचं स्वागत करावं आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. धन्यवाद तोरणे सर. 26व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंचावर उपस्थित सन्माननीय कुलगुरू महोदया, आदरणीय लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर मॅडम, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र बंगाळ सर, त्याच्यानंतर COE कडू सर, तसेच फायनान्स ऑफिसर कळसकर सर, तसेच मंचावर उपस्थित सर्व मॅनेजमेंटचे सदस्य, फॅकल्टी, डीन फॅकल्टीज, सिनेट मेंबर्स, अन्य अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर्स व सर्व विद्यापीठाचा अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी आणि त्यांचे पालक, या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे नुकतंच आपण सिल्वर जुबली म्हणजे 25 वर्षे आपण सेलिब्रेट केले,
त्यामध्ये नव्याने सुरू झालेले जे काही विभाग होते, एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अकॅडमिक विंग ही आपण सुसज्ज केली. नुसतीच सुसज्ज न करता त्याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दृष्टी, दिशा आणि प्रकृती वेलनेस सेंटर याचं आपण उद्घाटन केलेलं होतं. आज 1 वर्षानंतर या दोन्हीही दृष्टी आणि प्रकृती वेलनेस सेंटरमध्ये अजून पुढं त्याचा विकास होण्यासाठी, संशोधनामध्ये भर करण्यासाठी या दृष्टीमध्ये आता आपण जवळपास 4 रिसर्च प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. त्याचबद्दल एक नॅशनल रिसर्च प्रोजेक्टसुद्धा सुरू होत आहे. तो आपल्या कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली व अकॅडमिक डीनच्या साहाय्याने. आज या ठिकाणी सर्व विद्यार्थी जमलेले आहेत. तर या प्रथमतः आपण आपला जो काही विद्यापीठाचा दर्जा आहे तो सुधारण्यासाठी काही कठोर निर्णयसुद्धा घ्यावे लागतात. काही कॉलेजेस आपल्याला डिॲफिलेट करावे लागतात. नवीन कॉलेजेस जवळपास 100हून अधिक नवीन कॉलेजेस आपण या वर्षात सुरू केलेले आहेत. आणि या सर्व कॉलेजेसचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्नासाठी आपण वेगवेगळ्या परिकष्टा, सरप्राईज इन्स्पेक्शन्स हे सगळं आपण करत आहोत. पण खरं तर प्रत्येक कॉलेजची जबाबदारी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची ती निष्ठा आहे की त्याने आपलं कॉलेज चांगलं कसं घडावं याचा स्वतःच काळजी घेतली पाहिजे. विद्यापीठाला त्याची दखल घेण्यासाठी कुठला चान्स देऊ नये असं मला वाटतं. आज या ठिकाणी खरं तर नव्याने सुरू होत असलेले सर्व आपण हे जे आता TTIचं आपण ऑडिटोरियम बघतोय याच्यामध्ये सुद्धा आपण रिन्युएशन केलेलं आहे. आणि या वर्षात नवीन सेक्शन 8 कंपनी दिशा ही सुरू झालेली आहे. या सेक्शन 8 कंपनीचं उद्दिष्ट आहे की आपले जे थॉट्स, इनोव्हेशन्स हे इन्क्युबेट करण्यासाठी हे इन्क्युबेशन सेंटर आपण सुरू केलेलं आहे. तसंच या वर्षात अजून एक आपण सेंटर ऑफ एक्सलन्स आपण नुकतंच सुरू करतो आहे आणि त्याची इमारत या वर्षभरात पायाभरणी होऊन सुरू होईल अशी आशा व्यक्त करतो. आपणास या सर्व 26व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ सर, आपले मनपूर्वक आभार. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं, परंतु गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः माननीय कुलगुरू मॅडम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे जरी राज्यस्तरीय असलं तरी विद्यापीठाचा प्रसार आणि प्रचार हा विश्वव्यापी झालेला आहे. आणि म्हणूनच संपूर्ण जगभरातल्या आणि राज्यातल्या तसेच संपूर्ण राष्ट्रातल्या विविध संस्थांशी जे यांच्याशी आपलेले करार झालेले आहेत त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकवृंदांना आणि विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांना विद्यापीठाबद्दल अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून आपण अत्याधुनिक असं संकेतस्थळाचं विकसन केलेलं आहे. विद्यापीठाच्या IT विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, विभाग प्रमुख तसेच विद्यापीठाच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि CDAC नोएडा यांच्या गेल्या काही महिन्याच्या अथक परिश्रमानंतर एक अत्यंत सुंदर अशी वेबसाईट विद्यापीठाने कार्यान्वित केलेली आहे. आणि आज आपण माननीय कुलगुरू मॅडम यांच्या हस्ते त्या विद्यापीठाचं प्रारंभ करतो आहोत, त्या संकेतस्थळाचा प्रारंभ करतो आहोत, जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत सुलभ, वेगवान पद्धतीने संदेशवहन होऊ शकेल, विद्यापीठाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि विविध उपक्रम जे आहेत ते त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवता येतील. मी माननीय कुलगुरू मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विद्यापीठाच्या या अत्याधुनिक संकेतस्थळाचं उद्घाटन करावे. हे विद्यापीठाच्या संकेतस्थळाचे काही गोष्टी आपल्यासमोर प्रोजेक्ट करण्यात आलेल्या आहेत. Hello everybody. I, Lieutenant General Madhuri Kanetkar, Vice Chancellor of Maharashtra University of Health Sciences, am extremely happy that you have decided to join this course and undertake it to completion. Digital health is in the forefront today, with the National Digital Mission having been launched and health being the cornerstone. The future of
delivering and practicing medicine and delivering healthcare is going to be very different from what was here 10, 20, 30 years ago. Today, if we do not understand the nuances and how to harness this new tool to our advantage and to the care of our patients, we would be considered illiterate. And therefore, Maharashtra University of Health Sciences came together with the Koita Digital Foundation and has put together this Digital Health Foundation course, or the DHFC, that you are about to undertake. This course has been curated with great efforts by subject matter experts, and I thank them all for taking this forward and helping you all understand the nuances of whether it's electronic medical records or it's the HMIS system, data privacy, data security, and all the other systems, including telemedicine guidelines, and walking you through all these difficulties. Not only that, the course also lets you register with a virtual lab which has patient data which you can experiment and try in the comforts of your home. This course has been specially designed for young clinicians as well as young medical officers and doctors practicing in the country who would soon be adopting this new technology. I once again thank Rizwan Koita and Surabhi from the Koita Foundation, who really took on the lead, and all the experts who worked for months together to bring this curated course to you. And I'm sure once started, you will not give it up. You will complete it and get yourself a certificate. All the best to you. Jai Hind. Dear interns, hello and welcome. As we all know, internship is the time to apply all that we learned during our undergraduate years and to develop the skills during our internship to become competent Indian medical graduates. It is also a time for us to explore what we want to pursue as our specialization, or do I want to be a researcher, or simply gain more skills to be a competent clinician. For this, we bring to you the MUHS Degree Plus program, a skill enhancement program for interns, envisioned and conceptualized by our Honorable Vice Chancellor, Lieutenant General Dr. Madhuri Kanidkar ma'am. It is a flexible, self-paced, blended learning program which you can enroll into as interns. We have created 10 courses for you to choose from basic sciences, clinical sciences, and research. For each of these, there is an online component, and during your internship posting, an experiential learning component which you must pursue to complete the course. Each of these courses can award you 2 credits on completion, which you can then add to your academic bank of credits. To help you navigate the course without difficulty, we have created an easy-to-use learning guide for you. And yes, all of these courses are free and there is no fee involved. So, go on, explore the courses, register, complete the courses, and earn your credits and your competencies. Happy learning. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आज या विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त हे अत्याधुनिक वेबसाईट बरोबरच LMS ई-प्रबोधिनी आणि डिग्री प्लस प्रोग्राम याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर त्या सर्वांना आता उपलब्ध होणार आहेत. आपण सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा अशी आपणास सर्वांना विनंती आहे. आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवून या दोन्ही उपक्रमांचं स्वागत करूया. गेल्या 2 वर्षामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये अनेक विविध उपक्रमांची नांदी झाली आणि त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या परिसराचं एक वेगळ्याच प्रकारे कायापालट झाल्याचा आपण सर्वजण अनुभवत आहोत.
या संपूर्ण उपक्रमांमध्ये अनेक घटकांचा सहभाग असतो आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी शक्य होणं दुरापास्त असतं. आणि या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने CSR फंडिंगच्या माध्यमातून अनेक विविध संस्थांची मदत घेतली आणि हा कॅम्पसमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा केल्या. याच्यामध्ये प्रामुख्याने HDFC बँकेचे सर्कल हेड श्री निलेश मुळे सर इथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण त्यांचा विद्यापीठ परिवारातर्फे सत्कार करू. आपल्या CSR फंड्सच्या माध्यमातून फर्निचर तसेच CCTV याचबरोबर अनेक उपक्रमांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे. पुढच्या सोलर स्ट्रीटच्या उपक्रमामध्ये देखील HDFC बँकेचा सक्रिय सहभाग असणार आहे. त्याच्यामुळे आपण विद्यापीठ परिवारातर्फे त्यांचा सत्कार करतो आहोत. धन्यवाद. नाशिक येथील युनियन बँकेचे रिजनल मॅनेजर श्री परमिंदर सिंग साहेब यांना देखील विनंती की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. विद्यापीठाच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. परमिंदर सिंग आलेत का? नाही आले. धन्यवाद. इथे उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्ग ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे तो पारितोषिक वितरणाचा आपण कार्यक्रम लगेचच सुरू करतो आहोत. सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी कृपया समोरूनच सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. प्रथम आहे आनंदराव भाऊजी सैंदाणे गोल्ड मेडल is awarded to the Attarde Drushti Lalit of BJ Government Medical College Pune, who stood first in first MBBS examination. Dr. Sudhakar Sane Gold Medal is awarded to the Sevlani Roshan Sunil of Topiwala National Medical College Mumbai, who stood first in anatomy subject of first MBBS. Dr. Adinath Narayan Suryakar Gold Medal is awarded to Mihir Rajesh Patil of St. G.S. Medical College Mumbai, who stood first in biochemistry subject of first MBBS. Dr. Adinath Narayan Suryakar Gold Medal is awarded to the Deshpande Mallar Shrikant of St. G.S. Medical College Mumbai, who stood first in biochemistry subject of first MBBS. Anandrao Bhauji Saindani Gold Medal is awarded to the Mahajan Aditi of Armed Forces Medical College Pune, who stood first in second MBBS. Dr. R. Anjaneyulu Memorial Gold Medal is awarded to the Motwani Tanu Chandan of Grand Government Medical College Mumbai, who stood first in pathology subject in second MBBS. Anandrao Bhauji Saindane Gold Medal is awarded to Vani Vaishnavi Jitendra of Lokmanya Tilak Municipal Medical College of Mumbai, who stood first in third MBBS Part 1. Dr. Sudhakar Sane Gold Medal is awarded to the Ambike R.M.A. Abhijit of St. G.S. Medical College Mumbai, who stood first in subject forensic medicine and toxicology of third MBBS. Dr. Subhash R. Pandey Gold Medal and Federation of Maharashtra State Branches of the Association of Otolaryngologists of India Gold Medal are awarded to Shinde Shreyas Balaji of St. G.S. Medical College Mumbai, who stood first in subject ENT of third MBBS Part 1. Dr. Subhash R. Pandey Gold Medal and Federation of Maharashtra State Branches of the Association of Otolaryngologists of Indian Gold Medal are awarded to Raghav Mandar Paranjpe of St. G.S. Medical College Mumbai, who stood first in subject ENT of third MBBS Part 1. Dr. Subhash R. Pandey Gold Medal and Federation of Maharashtra State Branches of the Association of Otolaryngologists of India Gold Medal are awarded to the Palkritwar Rucha Om Prakash of St. G.S. Medical College Mumbai, who stood first in subject ENT of third MBBS Part 1. Late Dr. Panditrao Parnitkar Gold Medal and late Dr. Rajiv Narayan Bhale Memorial Gold Medal
are awarded to Bhalerao Alekha Abhay of KJ Somaiya Medical College, Mumbai, who stood first in subject Ophthalmology of 3rd MBBS Part 1. University Gold Medal is awarded to the Borse Pragati Vinod of Dr. Rajesh Ramdas Ji Kambe Dental College of Hospital Akola, who stood first in first BDS. University Gold Medal is awarded to the Mahajan Sharayu Atul of Government Dental College and Hospital Mumbai, who stood first in second BDS. Acharya Vishnu Prabhakar Limaya Gold Medal is awarded to Joshi Renuka Shekhar of Tilak Ayurved Mahavidyalaya Pune, who stood first in first MBBS 2021, subject Samakritam Evam Ayurveda Itihas. Baidyanath Sansthapak Pandit Ram Narayan Sharma Smriti Gold Medal is awarded to the Sayyid Fiza Shabbir of Bhai Sahib Sawant Ayurved Mahavidyalaya Sawantwadi, who stood first in second MBBS 2017, subject Rasashastra and Vaishya Kalpana. University Gold Medal is awarded to the Sabale Mayuri Rameshwar of Anandi Shikshan Prasarak Mandas Ayurved College, Buldhana, who stood first in first BMS 2021. University Gold Medal is awarded to the Arude Saili Sunil of Pune District Education Association's College of Ayurveda and Research Center, Pune, who stood first in second BMS 2017. University Gold Medal is awarded to Sabah Firdos Sheikh Iqbal of Muhammadiyah Tibia College of Asyar Hospital, Malegaon, who stood first in first BMS. University Gold Medal is awarded to Kaji Noor Fatema Azimuddin of Ikra Unani Medical College, Jalgaon, who stood first in second BMS. In memory of Dr. Mrs. Jai Vasant Joshi, BHMS is awarded to the Hagdar Mohan Vaijanath of Foster Development Homeopathy Medical College, Chhatrapati Sambhajinagar, who stood first in first BMS 2015. University Gold Medal is awarded to the Sheikh Ifat Fatima Abdul Mateen of YMT Homeopathy Medical College, Navi Mumbai, who stood first in second BMS. University Gold Medal is awarded to the Siddiqui Sharma Umar of Occupational Therapy School and Center, St. J.S. Medical College, Mumbai, who stood first in first BOTH. University Gold Medal is awarded to the Vaidya Zoe Nupur of Occupational Therapy School of Center, St. J.S. Medical College, Mumbai, who stood first in second BOTH 2015. University Gold Medal is awarded to the Patil Shruti Tejkumar of Dhole Patil College of Physiotherapy, Pune, who stood first in first BPTH. University Gold Medal is awarded to the Momin Wajja Maryam Shoaib Ahmad of Royal College of Physiotherapy, Malegaon, Nashik, who stood first in second BPTH. University Gold Medal is awarded to the Gavande Gaurav Ganesh of All India Institute of Physical Medicine and Rehabilitation, Mumbai, who stood first in first BPO. University Gold Medal is awarded to the Kashish Malhotra of All India Institute of Physical Medicine and Rehabilitation, Mumbai, who stood first in second BPO 2017. University Gold Medal is awarded to Sherlin Maria Prakash of Tehmi Grant Institute of Nursing Education, Pune, who stood first in first basic BSc Nursing. University Gold Medal is awarded to the Burle Sakshi Santosh of Tehmi Grant Institute of Nursing Education, Pune, who stood first in second basic BSc Nursing. University Gold Medal is awarded to Shri Lakshmi S of College of Nursing, Armed Forces Medical College, Pune, who stood first in first PBBSc Nursing. University Gold Medal is awarded to D'Souza Blessica Kojima of Holy Family Institute of Nursing Education, Mumbai, who stood first in first PBBSc Nursing. University Gold Medal is awarded to the Surkunda Neha Prasad of Audiology and Speech Therapy School of Topiwala National Medical College, Mumbai, who stood first in second BSLP. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवून आपण या सर्व सुवर्णपदक विजेत्यांचं अभिनंदन करूया. याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे आणि संपूर्ण विद्यापीठासाठी विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुरस्कारांचं आपण आता वितरण करतो आहोत. मी आमंत्रित करतो उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अश्विनी अप्पासाहेब खोत, श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालय, आष्टा, सांगली, उत्कृष्ट राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी, पुणे विभाग यांना.
डॉक्टर स्वानंद शुक्ला, मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय नाशिक, उत्कृष्ट रासेव कार्यक्रम अधिकारी नाशिक विभाग. वैद्य धनंजय हांगे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, उत्कृष्ट रासेव कार्यक्रम अधिकारी नागपूर विभाग. उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना युनिटसाठी आपण आता पारितोषिक देत आहोत. श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालय आष्ट सांगली, उत्कृष्ट रासेयो एकक पुणे विभाग. रसिका लभाटे, टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेविका पुणे विभाग. धनश्री जाधव, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेविका नागपूर विभाग. वैशाली बिष्ट, कॉलेज ऑफ नर्सिंग INHS अश्विनी मुंबई, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेविका मुंबई विभाग. शिवानी दिघाडे, मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय नाशिक, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेविका नाशिक विभाग. प्रदीप पवार, मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक नाशिक विभाग. धर्मराज हंसराज ठाकूर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक. उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक हर्ष जैन, टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे, पुणे विभाग. राष्ट्रीय सेवा योजनेचे काही विशेष पुरस्कार आपण देतो आहोत. त्याच्यामध्ये स्नेहा चंद्रकांत जाधव, YMT आयुर्वेद महाविद्यालय खारघर, नवी मुंबई.
रसिका लभाटे, टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे विशेष पुरस्कार. सिद्धेश्वर हांगे, मोतीवाला होमिओपॅथिक महाविद्यालय नाशिक विशेष पुरस्कार. उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट विद्यार्थी व उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. उत्कृष्ट शिक्षक डॉक्टर सुवर्ण श्याम गणवीर, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील भौतिक उपचार महाविद्यालय अहमदनगर. स्मृतिचित्र, प्रमाणपत्र व रोख रुपये 5,000 अशा या पारितोषिकाचं स्वरूप आहे. याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी कुमारी प्रतीक्षा आनंदराव गांगोडे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी लातूर. स्मृतिचित्र, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक रुपये 3,000. विद्यापीठाच्या ग्रीन कॅम्पस आणि प्लॅस्टिकमुक्त परिसराच्या अनुषंगाने आविष्कार 2024मधील सहभागी स्पर्धकांकरता माननीय कुलगुरू महोदया यांच्या संकल्पनेतून व्हिडिओ रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि विद्यापीठाच्या ग्रीन कॅम्पस आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर यांचं फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जनजागृतीपर संदेश प्रसिद्ध केले. या स्पर्धेत परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार विजेते जाहीर केलेले आहेत. त्यातल्या प्रथम 3 विद्यार्थ्यांना आपण आता सन्मानित करतो आहोत. शैलजा भोसले, ज्ञानोपासक, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, परभणी, मराठवाडा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यातली विद्यार्थिनी, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. और टी-शर्ट बीटल्स वाली एक च्युइंगम थी जिसकी घंटों तक चलती. द्वितीय पारितोषिक आहे प्रिया शर्मा, डॉक्टर मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिक. एक वॉलेट है लेदर का जिसमें रहती थी कंगाली. प्रथम पारितोषिक आहे एक वॉलेट प्रांजली तायडे, डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थिनी. प्रथम पारितोषिक रुपये 5,000. You're a good soldier, choosing your battles. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on. खूप खूप धन्यवाद. सर्वांना विनंती की सर्व पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचं आपण टाळ्यांचा कडकडाट करून अभिनंदन करूया. या सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर बाहेरच्या लॉबीमध्ये आपण मान्यवरांसमोर समूह छायाचित्र घेणार आहोत. सर्व सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी आणि सर्व सन्मानित विद्यार्थी यांना विनंती आहे की त्यांनी तिथे कार्यक्रम संपल्यानंतर जमायचं आहे. मी आपली जिम्मेदारी हा कचरा व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकायचा. युनियन बँकेचे रिजनल मॅनेजर श्री परमजीत सिंग इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि विद्यापीठ परिवारातर्फे सन्मान स्वीकारावा. युनियन बँकेचे रिजनल मॅनेजर साहेब आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन्ही मान्यवरांनी देखील विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. या सर. विद्यापीठाला CSR फंडातनं
मोठ्या प्रमाणात त्यांनी विविध उपक्रमांसाठी मदत केलेली आहे. याचबरोबर एक अत्याधुनिक अशी ॲम्ब्युलन्स इथे येणार आहे. त्यासाठी देखील युनियन बँकेतर्फे आपल्याला सहाय्य केले जाणार आहे. आणि धन्यवाद सर. आजच्या या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर मॅडम, परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं आणि प्रबोधन करावं. आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आदरणीय कुलगुरू मॅडमांचं. नमस्कार, जय हिंद. आज आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी इथे उभं राहून मला खूप गर्व होतोय. व्यासपीठावरचे मान्यवर, सगळे माझे मॅनेजमेंट, अकॅडमिक काउन्सिल, सिनेट आणि माझे ऑफिसर्स अँड स्टाफ ऑफ MUHS, तुम्हालासुद्धा तेवढाच गर्व होतोय का? येस. And all the students who are here, are you proud of your university? Great. That is the spirit. My faculty is here. Are you proud of the university? Yes. So we are all proud of the university. आणि मला अत्यंत आनंद होतोय आज तुम्हाला सगळ्यांना संबोधित करण्यात मला एक संधी मिळालेली आहे. आज आपले प्रमुख अतिथी डॉक्टर घोपचडे येणार होते, पण त्यांना एक फ्रॅक्चर झाल्यामुळे ते आले नाही आहेत. पण आपण आपल्याकडनं त्यांना सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना पोचवू, कारण ते मेंबर राज्यसभा म्हणून गेलेले आहेत आणि हे विद्यापीठाला अत्यंत त्याचा गर्व आहे. दॅट वन ऑफ आवर मॅनेजमेंट मेंबर्स, वन ऑफ आवर फॅकल्टी इज टुडे मेंबर राज्यसभा. So we are extremely proud of him, and though he is not here today and has conveyed his inability to attend because of both reasons, that Delhi there's a lot of things happening, plus त्यांना एक hairline fracture पण झाला and travel was not possible. But we will convey our best wishes on behalf of the university. I'll request the registrar to please convey that and send his apology. The rest, so therefore the responsibility came on me of addressing you all and giving me an opportunity to share what we've done so far, what we plan to do. तर सर्वात प्रथम मला वाटतं सगळ्या MUHSच्या स्टाफ, सगळ्या MUHSचे स्टुडंट्स, all the authorities, office bearers of the university, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा. On the occasion of this Foundation Day, I convey my best wishes to you and your family members for another great year ahead in your professional and personal life with good health. तर मला काल मी विचार करत होते की तुम्हाला काय सांगू. So I thought more than anything else, let us use this opportunity to take pride in what we have achieved together. तर म्हणून when I started MUHS in 2024, this thought came to my mind. Perseverance is hard work you do after you get tired of doing the hard work you already did. तर आपण 2-3 वर्षापासून सगळ्यांनी विद्यापीठात खूप काम केलेलं आहे. स्टुडंट्सनी खूप अभ्यास केलेला आहे. त्याच्यातनं तुम्ही दमला असाल आणि त्याच्यातनं स्फूर्ती घेऊन जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला यश मिळतं, अँड दॅट इज पर्सिव्हिअरन्स. सो दॅट इज द मेसेज आय वॉन्ट टू शेअर विथ यू टुडे. आणि ह्याचं कारणभूत का आहे
त्याच्यासाठी मी एक छोटंसं प्रेझेंटेशन पूर्ण तयार केलेलं आहे. We started with the Silver Jubilee announcing last year we completed and started the 25th year, today is 26th. तर 25 वर्षाची सिल्वर जुबली सेलिब्रेशन जे आपण मागच्या वर्षी खूप थाटात मोठ्या प्रमाणाने एक आठवडाभर केली. वी हॅड किरण बेदी, वी हॅड अरुणा वणीकर, वी हॅड डॉक्टर सतीश फ्रॉम अपने सेक्रेटरी कोटेचा आले होते. वी हॅड द मिनिस्टर कमिंग हिअर. म्हणजे खूप लोक आपल्याला आपले सेक्रेटरी आल्या होत्या आणि वी डिड अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम रिलीज ऑफ स्टॅम्प टू फर्स्ट डे कवर बिकॉज MUHS वॉज 25, अ लॉंग हिस्ट्री. आणि आपण खूप थाटामाटात तो वर्ष आपण साजरा केला. अँड दॅट वॉज द स्टार्ट ऑफ अ रॅपिड प्रोग्रेस. आणि त्याच्यात वी कंटिन्यूड विथ आवर विजन डॉक्युमेंट. विजन डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वर्षातले आपण सगळं अचीव केलं होतं. अँड वी हॅड टू मूव्ह टू द इंटरमिडिएट ऑफ 3 to 4 years. सो देर वॉज ऑलरेडी अ ब्युटिफुल स्टॅच्यू. एक मूर्ती आपल्याकडे होती जी प्रिव्हियस VCsनी खूप सुंदर घडवली होती. अँड लार्ज नंबर ऑफ द स्टाफ विच इज हिअर हॅव वर्कड हार्ड टू क्रिएट दॅट स्टॅच्यू. So what we thought in the first year, we will dress this statue up. And therefore, the whole stress was on infrastructure. The second year, we moved from continuing infrastructure to academic gains. And the third year, we are moving into research and methodizing. So this was our vision map. And the fourth year, next year, we will get into sustainability for these. And we are progressing extremely well. Thanks to MUHS Parivar and all the students, all the colleges and all the authorities who support this endeavor, and we are making great progress. So what are some of the major feathers? The annual accounts and audits completed till 31st March 23. आणि आपलं एक विद्यापीठ आहे दरवर्षी it is presented in the Senate, and I compliment Kalaskar and his team of the accounts branch which ensures absolute timely presentations, and the office bearers and all the authorities who prepare it and send it up in time. The account code which was prepared for the university in the first year has been implemented in letter and spirit in second year, and slowly सगळ्यांना त्याच्याबद्दलची माहिती येते. पहिल्यांदा विद्यापीठांनी स्टॅटिस्टिकल इयरबुक पब्लिश केलं आहे which will be available on our website, so that all students can know how their college is faring, which college can do better, which are the areas. So पहिल्यांदा we've done an analysis and published the book. Recruitment drive, our HR branch, Asthapana, has worked very hard through the year to ensure that 121 Peki, more than 90 people have already joined, and that has really helped. It's a record that the university conducted the entire process by themselves and completed it. The university departments, academic departments, we've done repeated drives and have large number of faculty who have joined us, and courses and research has started. I compliment Aple Advocate Kulkarni, who took the lead for Alumni Association, and for all the students, you all will soon be part of alumni of MUHS, and all top universities make students feel proud of being alumni. I am sure in the years to come, you will be proud to be part of MUHS. Our PRO, he has worked, Swapnil has worked very hard. And we are very active on all the social media handles, Instagram, Twitter, Facebook, have a huge following, YouTube, sagrana kaltay. More than that, over the year, it is a volume of, it's a book like that for the good inputs we got and the good press coverage. And I'm grateful to all the press people who have supported this and brought out all the good initiatives. So PRO and press has done a great job. Ikshana, the museum, we have now started work, and all the deans of the faculties are working very hard to get that thing in progress. And we'll have the National Center for Science Museums, top body which does only large science museum. We'll soon be, in the years to come, we will have an interactive digital immersive learning wellness museum called Ikshana. The examination section did extremely well.
We have more than 1,94,000 degrees which are uploaded. Academic bank of credits, 42,000 created. But now all students doing fellowship courses and degree plus program will be asked to have an academic bank of credits as per NEP, and that is the future. In a record, all degrees at this convocation were uploaded the same day for all students on the DigiLocker. And another big feather in the cap for all the people who supported COE, accounts, legal, and the committee members from management, the on-site scanning of papers and online evaluation has become a reality. And in summer, all papers are being done that, so that university hopes that within 10 days of completing exams, results will be declared across faculties. This requires a big applause for the examination section. In addition to that, blueprints for CBME MBBS curriculum made for all, shared with all universities and NMC. Blueprint for BDS curriculum released. Physiotherapy work is on, and we've got 2 copyrights for the same. Again, an excellent job. The Student Welfare Department, I think, forms the विद्यार्थी याला केंद्रबिंदू समजतो, त्यामुळे त्याच्यासाठी खूप कामं झालेली आहेत. आणि MUHS is proud of Siddeshwar Hange and Sneha Jadhav for their selection and representation at the State and National Republic Day Parade. Devang Shukla represented the state at the National NSS function in Delhi. Students participated actively in Meri Mati Mera Desh Amrut Kalash. All scholarships and monetary support has been provided to students. If anyone has any problems, a student help desk is created in the university and a helpline. Please give feedback. If still it doesn't work, send an email to the VC. Special awards to the representatives of MUHS were given at Avan 23. A slogan competition for corruption elimination was conducted, and "Na lenge na denge, bhrashtachar hatayenge" is a slogan which one of the students gave, is displayed all over the university. So please help us implement this. Lena agar bura hai, to dena bhi bura hai. Ombudsman has been appointed as per NEP. Our university is very proud, and I'm grateful to Dr. Shingare, who has accepted being our first ombudsman. The SIP's to summer internship project, for those who already got it, excellent. Those who have not, please share it with your friends, which started in the first year with 144 students, in 2023, 548 students, and this year, the SIP has just started with 810 students selected and over 80 institutions. It's become a program which is extremely useful and loved by students. Spandan, the Intercollegiate Cultural Festival, last year was an experiment. This year it's a resounding success, because now students are participating in large numbers. त्याच्या 3पट 5पट स्टुडंट्सचं पार्टिसिपेशन झाले, कारण आपल्या रिजनल सेंटर्समध्ये सगळे होतात आणि जिंकलेले आज दुपारी इथे आलेले आहेत. टाईम कन्स्ट्रेंट्समुळे सगळ्या इव्हेंट्सना घेता नाही आलं, पण म्युझिकल, डान्स या सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि आज ते आपल्याला परफॉर्म करून दाखवणार आहेत ॲट द सेंट्रल दिस थिंग. आविष्कार वॉज होस्टेड बाय युनिव्हर्सिटी ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नर, आणि अगेन इट वॉज अ रेकॉर्ड विथ मोर दॅन 1000 एंट्रीज, आणि 4-5 दिवस इथे सुंदर प्रोग्राम झाला. सगळ्या विद्यापीठाच्या म्हणजे MUHS परिवार ह्यांनी सगळ्यांनी खूप काम केलं. अँड द बॅक रिझल्ट वॉज द लास्ट डे ऑल्सो इट वॉज क्लीन, कारण आपल्या प्लॅस्टिक फ्री मुक्त कॅम्पसमध्ये आपण सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि ऑल स्टुडंट्स युज्ड इट. अँड टुडे यू ऑल सॉ सम ऑफ द व्हिडिओज मेड. They had more than 10,000, 20,000, 30,000 likes and shares. So this effect which was done in university went far and wide. Thank you so much to all the students who enjoyed this. Sangam is a synergy or a syndicate of academia networking with government, allied health and medical professionals. It's a society established with the policy department of IIT Mumbai, government IAS officers led by Madam Sujata Sonik, our Home Secretary, and MUHS is partner to it. Dusra conference yavarshi zali, and we had an excellent response at the conference. Public outreach and health camps, I use this opportunity to thank all the colleges,
all the principals and directors and deans of the various colleges across faculties who are conducting in large numbers health camps, outreach project and blood donation camps. We keep getting feedback. Please keep sending them in. We are very proud of you. And thank you, students, for taking this out. We are for society. As far as university infrastructure, our engineering department, the Harita Kaksha department, they've worked overtime. And you can, those who've not yet gone around, please enjoy the green campus. अजून आत्ता फक्त पहिला पाऊस झालाय. अजून 4 पावसानंतर अजून हिरवं. पण the biggest achievement has been with the rainwater and drip irrigation and the hard work of our people. Last year, 68 water trailers had been required just to keep the university functional. This year it is green without a single truck of water. This requires a big hand because we are green and we are now going in for a total. So some of these pictures, whether it's the canteen, whether it is a 5 senses garden, it is, so I hope all of you will walk around in the afternoon, evening and enjoy it. Those who stay for the night will see a floodlit 5-minute garden at night. And this is kept like this by MUHS Parivar. सगळे जण जे इथे बसलेले आहेत आणि जे ऑफिसेसमध्ये आहेत, दर शेवटच्या शुक्रवारी we all come out and pick up any dirt that any of the visitors leave behind. आम्ही आता घाण करायचं बंद केलं आहे, पण आमच्याकडे लोक खूप येतात, अजूनही त्यांना सगळ्यांना तेवढी जाणीव झालेली नाही आहे. इथे तिथे कागद टाकतात, तर त्यामुळे ते उचलायला आम्ही स्वतः कष्ट घेतो. अँड दॅट इज द बिगिनिंग ऑफ सेल्फ हेल्प अँड एव्हरी कॉलेज नीड्स टू डू दॅट. We have our central stores. You have seen most of the good infrastructure that is created. And this is how Shramdan works, where we've created now a walking path around the whole perimeter, which will be made into a cycling and jogging track. So this is hashtag MUHS Parivar. And I'm extremely proud to head this family and very, very lucky to get such a team which works non-stop. Thank you, MUHS Parivar. For improving quality, we have a digital library and e-library which was done for a few dental and nursing colleges in the first, but the response is tremendous and the management committee will decide how to take this forward so every student has an access. We have established a NAC and a QAC at the MUHS. The automation of the university is in full progress as per timelines with CDAC. But the biggest feather has been for the academic section that this year all LICs were completed within 2 months with full automation, all reports evaluated and colleges given a feedback well in time. Next year it will be completed in 1 month. And that is what is automation. So this we've just seen the launch. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते. That once we will open it up, it will be free of cost to all students and faculty of MUHS. You will be able to register, and once we know it's running smoothly, MUHS and the academic council of MUHS agrees, we will make at least digital health foundation course and any two, आता 10 modules आहेत, we have planned to have 20, 30, 40, की तुम्ही 2-3 तरी skilling आपल्या मनाने करा, more the better. At your own time you can do it, sitting in your house you can do it, करत राहा, credits घेत राहा तुमच्या academic bank मध्ये, तुम्ही पुढे काही केलं तरी MUHSचं तुम्हाला एक credit certificate असेल. So I would urge, and we'll soon be launching this and passing this information to all deans of all the colleges, that सगळ्या internship period मध्ये, if you want to do it earlier, most welcome, but the correct time would be internship where you finished, you are acquiring skills, तेव्हा शिकलेला तुम्हाला जे शिकायचे शिका, पण digital health will be made probably compulsory. And it will be free of cost from the website. And another positive thing मी सगळ्यांना सांगू इच्छिते, which is again credit to MUHS, that this same course of digital health has been accepted, approved and appreciated by the National Health Authority, and the Capacity Building Commission under the Honorable Prime Minister is in talks with us to upload it on iGOT, but they will be able to do it free of cost without credits.
बिकॉज ओनली अ युनिव्हर्सिटी आहे. आपल्या वेबसाईटवरनं जो करेल त्यांना क्रेडिट्स युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट मिळेल. सो आय थिंक दिस इज अ ह्यूज फेदर इन द कॅप ऑफ MUHS that we are now knowledge partners to Central Capacity Building Commission as well as the National Health Authority. Ayush Department, Pratikula Guruni सांगितलं, and it is the true integration. Health is true integration. We start from the top. Pro VC and VC work together on all these together. आणि आयुष डिपार्टमेंटचे जे त्यांनी सांगितलं, पहिला वाढदिवस झालेला आहे. दृष्टी has more than 1 crore of funding and more are coming in the line. Prakriti is doing every month or camps, there are patients, आणि आपलं पंचकर्मा सेंटर is worth a visit by everyone who is here today. Online Ayush clinical meetings are a big hit and their interpathy clinical meetings चालू असतात. Disha is developing innovations and systems for healthcare. For the first time, a health university has an incubator. I have Mr. Kulkarni here, Dr. Kulkarni, बरेच जण आपल्या मॅनेजमेंटचे त्याच्यात participants, they are part of it as board of directors. आणि Section 8 company खाली will soon be launching so that our young students who with new ideas can have startups. Entrepreneurship, having IP, intellectual property, how to set up, how to start up, hand holding will be provided under this Disha. So this is another feather in our cap. Department of Medical Education Technology has been a very old, तुम्ही पाहिलं डॉक्टर पायलच्या वेळा पुष्कळ इथे काम झालेलं आहे. It continues to do excellent work and more than 3,000 students have done various courses, and that is a good and full faculty we are going to take in more. The University Research Department has set a record. Almost 1 crore of funding has already been dispersed. Naita, there used to be a backlog of 2-3 years, but this year, jitke clear झालेले आहे, we've already dispersed this grant, and we hope more students, more faculty will be able to get this money. Other university academic department courses are running. Some of them need a little push, like the MSc, which is a beautiful credit-based course and is going to soon be recognized by the IDA and the Drugs Association of India. And all the courses, MPH and MBA courses, highly rated, and students are doing extremely well. The infectious disease is doing a lot of workshops on molecular genetics, NGS platform, working on the Illumina, malaria, leptospirosis. Need-based workshops, the pre-PhD orientation workshops were a big hit, and people from outside states came and did course, especially the one on drug standardization. Chairs of excellence, all chairs are performing very well. We also are lucky to have emeritus professors from Dr. Nilima Kshiresagar to Dr. Wangikar, who will all be contributing to take research and academics to a higher level. So we don't remain a pure affiliating, but also have academics and research as part of our establishment. The list is short here. The MOUs are, and all are functioning, either for SIP or for research or for sharing of academics. We had some very important visitors who came in over the year, starting with our governor, who spent half a day. सकाळी आलेले जेवून गेले आणि अत्यंत खुश होऊन गेले with the university. We also had our honorable minister, our honorable secretary, who have all visited this university. These were some of them, but there have been so many more. The other guests who came in, Ganpati Bappa तर दरवर्षी येतात, but there were more other important. We had industrialists like Persistent, आपले Koita Foundation, त्याचे head. We had the Home Secretary. We had the Australian Health Minister who visited Maharashtra and came directly to MUHS to take nursing education further and shared. We had an advance visit from the Agricultural Secretary, who is today our Revenue Commissioner. And Gidam Sahib इथे येणार होते, पण त्यांना आज returning officer असल्यामुळे येऊ नाही शकलेत. So we've had a very good lot. But more important,
We had some very special visitors. We had little, look at this peacock sitting there, is a regular feature, आणि आता त्यांनी आपली आपली टेरिटरी बनवून घेतलेली, आणि त्यांना आम्ही equally, we have learnt in biodiversity. On the World Environment Day, there was a rabbit which laid these small little babies in my garden. An owl, this is thanks to Varun Mathur, who gets pictures, and we are soon going to have 50 birds on campus all displayed all over. But most amazing was the Biptia. He came like a lord, like a guest, straight into our guest house. त्याला सुद्धा कळलं की गेस्ट हाऊस सुंदर झालेलं आहे, तो बघायला आला. पण मी तेव्हा नव्हते म्हणून माझ्या लोकांनी सांगितलं वाघीण नव्हती म्हणून बिबट्या आला. काय बात आहे. So that was some of our very, very special guests, and we are very proud of them. And I compliment all my security and my people who ensured. So it was the end of it, and I compliment all the security and all our people. Without panicking, they handled the Biptia's visit very well, and the registrar and all officers, the forest department came, and since he was not allotted a room and had not applied for it, he was whisked away. So that is the level of discipline that is followed in the university, and I'm grateful to all of them. So we are not going to stop at that. We have lots of new ideas. So like I said, the third year was going into research and more for students. So watch out. We are going to soon announce a nice program. Sandeep Rathore is here. We are going to have an ACE program. All the regional centers are going to get activated. काही लोक इथे येऊ शकलेले आहेत. They're doing an amazing job. So we're looking forward for you to have all these and make the most of it. We're also, you watch out for one of its kind course in family medicine, which is going to be an integrated course in family medicine. So these are the future plans where we hope the government will take up the thing of constructing, but we ourselves, the ministers, announced and hope to get the clearance from the government. So whatever is in our control and which my management approves, we have already completed. But there are some things which we must wait for the government to give, and that takes a little time. So we'll wait for a little while. Already construction has started, where we'll have another floor on top of the main building as well as the academic wing, so that we can expand and have more space for examination section. So these are some of the things which are started, and so this is the integrated family medicine. Work is in full force. The academic council will take it forward, but we hope to have admissions from the December batch. So this is something which is to look out. This is the ACE program for postgraduates, similar to the SIP. The NICE program for nursing, similar to SIP, to improve academics. All efforts, and the entire team of MUHS, all deputy registrars, assistant registrars, section officers, right down to the daily wage workers, are working full time to ensure these programs are implemented. So with that, I conclude my talk. Yes, all was not smooth sailing. We had little tsunamis coming in, but the family that we are, in spite of all the tsunamis, the family remained steady. And I promised the family last year, when the August, September, when winds were blowing in wronger directions, कि captain will seat belt बांध के रखो, हमारा विमान सही तरीके से land करेगा. We have landed and we are ready to take off again. Thank you so much, everyone. Thank you, #MUHS Parivar. Thank you all authorities, students, family members. Jai Hind. विद्यापीठातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्मयोगी बनवणारे आदरणीय कुलगुरू मॅडम यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊयात. मॅडमने सांगितलं की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये अनेक विविध असे उपक्रम सुरू झालेले आहेत, आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्याच नव्हे तर जगभरातून लोक इथे आवर्जून विद्यापीठ परिसराला भेट देतात. राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांपासून तर अगदी बिबट्यापर्यंत सर्वांना आनंदाने हक्काचं स्थान म्हणून हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ यावंसं वाटतं. आणि आणखीन पुढच्या 1-2 वर्षामध्ये अनेक वेगवेगळे असे उपक्रम इथे सुरू होणार आहेत, ज्याची मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे. आणि ते सर्व उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावरचे
मान्यताप्राप्त अशी ठरतील आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय नावलौकिक प्राप्त करून देणारे ठरतील, याच्यात शंका नाही. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून मॅडमचं अभिनंदन करूया. याचबरोबर मी मगाशी सांगितलं की अनेक विविध उपक्रम असतात, त्याला अर्थसहाय्य ही एक अत्यंत महत्त्वाची अशी बाब असते आणि त्यासाठी विविध कंपन्या, विविध बँका आपल्याला मदत करत असतात. या ठिकाणी आपण मगाशी युनियन बँकेचे परमजित सिंग यांचा सत्कार केलेला होता. युनियन बँकेतर्फे आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला रुपये 20 लाख एवढी CSR मधनं देणगी दिली जाते. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये अत्याधुनिक अशी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभी राहते आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर श्री परमजित सिंग, राकेश रॉय आणि गौरव फॅकल्टी इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी हा धनादेश प्रदान करावा. धन्यवाद. आज या कार्यक्रमाचं प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून केलं जाणार आहे 4:30ला आणि संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री 9:30 वाजता. तर आपण आवर्जून हे प्रक्षेपण बघावं अशी आपल्याला विनंती आहे. याचबरोबर मी विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. A very good afternoon. No duty is more urgent than that of returning thanks. And it's my proud privilege that this duty is assigned to me today. I am indeed privileged to give this vote of thanks. And before commencing the vote of thanks, let me congratulate all the prize winners, gold medalists, and their proud parents. I wish you all the best for your future life and career. I also wish all the best to the SIP students for their enthusiasm and quest for expanding their knowledge horizons. I thank the Spandan winners and winning teams for performing on this occasion of Foundation Day. I wish you all the best for future competitions. First and foremost, I am thankful to our Honorable Vice Chancellor, Lieutenant General Dr. Madhuri Kanitkar Madam, the dynamic leader of MUHS Parivar, and a visionary, for her constant and continued support and encouragement. We are all blessed to have her as our Vice Chancellor. Her passion for all-round growth and development of MUHS is unparalleled. Thank you so much, ma'am. Thanks to our Honorable Pro Vice Chancellor, Dr. Milind Nikum sir, for his experienced guidance in improvement of MUHS standards in academic and administrative matters. He is instrumental in providing a truly integrated culture to this university. Thank you, sir. I am thankful to all the deans of faculties, respected members of the Senate, Management Council, and Academic Council, and other authorities of the university who have always guided the university for its smooth functioning and successful organization of this event. I am thankful to the Controller of Examination, Dr. Sandeep Kadu sir, Director Social Welfare, Dr. Devendra Patil sir, Law Officer, Advocate Shri Sandeep Kulkarni sir, and their respective teams for their wholehearted support and guidance. Our Deputy Registrars, Dr. Sunil Fugare sir, Dr. Kalaskar sir, Dr. Nitin Kavedi sir, Dr. Rajiv Iyer sir, Dr. Mahindra Kavedi sir, along with their Assistant Registrars, Section Officers, with their decades of experience in administrative matters, have been extremely helpful and instrumental in the success of this event. And not only these deputy registrars and assistant registrars, but the entire staff, including the staff of all the cadres, I am thankful to them. Special thanks to University Engineer, Dr. Shri Sanjay Marathe and Shri Mahesh Birari for completing the renovation of this grand auditorium in a time-bound manner under close observation of our VC Madam. Also special thanks to Colonel Mathur and Shri Sandeep Rathod and their food committee for the food arrangements.
I shall fail in my duties if I do not thank Dr. Torne sir for his involvement at each stage of this event and the entire academic wing of MUHS for their support in organizing this event. Thanks are due for the chairpersons and members of all the committees which have been specially constituted for smooth conduct of this event. Last but not the least, I profoundly thank the students who are present here because without them, all our efforts would have been in vain. It's you all who are the main stakeholders of this event. I thank you all. I thank the entire team working backstage, the computer and electric department for their coordinated support. Kindly excuse if I have missed on some names. Thank you. Thank you very much. धन्यवाद सर. आपण जोरदार टाळ्या वाजवून सरांचं अभिनंदन करूया. मी प्रतिकुलगुरू मिलिंद निकुंभ सर यांना विनंती करतो की ते एक महत्त्वाची घोषणा आजच्या या वर्धापन दिनानिमित्त करत आहेत. मगाशी थोडंसं एक सांगण्यासाठी विसरलं. आपल्याकडे प्रोफेसर एमिरिटस सदानंद सरदेशमुख सर हे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी कॅन्सरवर OPD सुरू करत आहेत आपल्या वेलनेस सेंटरमध्ये आणि सर्व स्टाफला इथे मोफत चिकित्सा देणार आहेत आणि कन्सेशनल रेटमध्ये कॅन्सरवरचे सर्व औषधीसुद्धा ते देणार आहेत. तर मी सर्वांना विनंती करेन की त्याचा सगळ्यांनी आणि आपल्या परिवारामध्ये सर्वांना कोणाला ज्यांना गरज असेल त्यांना हे निवेदन देऊन त्यांना आपल्या या प्रकृती वेलनेस सेंटरला व्हिजिट देऊन त्यांनी आपला साथ घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद सर. राष्ट्रगीताने आपण या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. सर्वांनी आपल्या स्थानावरच उभं राहायचं. यानंतर तातडीने लगेचच सर्व सुवर्णपदक विजेते विद्यार्थी, सर्व NSSचे सन्मानित विद्यार्थी आणि ज्यांचा आज इथे सत्कार केलेला आहे त्यांनी बाहेरच्या लॉबीमध्ये उपस्थित राहायचं आहे. तिथे आपण मान्यवरांबरोबर समूह छायाचित्र प्रसारमाध्यमांसाठी घेणार आहोत. आपण लगेच तिथे तातडीने उपस्थित राहायचं आहे. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. धन्यवाद.